मराठवाडा स्पेशल झणझणीत चवळीची रस्साभाजी जी पंजाबी डिशेसच्या तोडीची आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। तर अर्धी वाटी चवळी धुवून त्याला कुकरमध्ये लावून सोबतच एक कांदा आणि एक टोमॅटो सुद्धा त्याच्यासोबत शिजवून घ्यायचा आहे। तर असं मी कांदा आणि टोमॅटो कुकरमध्ये लावलेला आहे, 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर ही चवळी रात्रभर भिजत घालायची गरज नाही आहे, लगेचच्या लगेच कुकरमध्ये लावून आपण करू शकतो। तर कांदा टोमॅटो झाल्यानंतर सुकं खोबरं मी भाजून वाटून घेतलेलं आहे आणि उकडून घेतलेला कांदा टोमॅटो पण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। आणि आता पॅनमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी टाकून नंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे। अद्रक लसूण कढलं की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर चांगलं शिजवून घ्यायचं आहे। लाल मिरची पावडर शिजल्यानंतर आपण वाटून घेतलेलं सुकं खोबरं भाजून वाटून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे। नंतर कांदा टोमॅटोचं पेस्ट आणि नंतर हळदी आणि गरम मसाला टाकून त्याला पण शिजवून घ्यायचं आहे। आणि सोबतच आपण उकडून घेतलेली चवळी आणि मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून आपली अशी भाजी झालेली आहे। गरमागरम पोळी आणि भाकरीसोबत सर्व करा।